नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ढगे सर, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर. इयत्ता 12वी कॉमर्सच्या सहकार या विषयामधील दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. ते प्रकरण आहे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार. बघा विद्यार्थी मित्रांनो, सचिव आणि सचिवाची कार्य या संबंधीचा अभ्यास आपण मागील वर्षी केलेला आहे. आणि त्याचबरोबर सचिव हे जे पद आहेत की जे वेगवेगळ्या व्यवसाय संघटन प्रकारांमध्ये कार्यरत आहे आणि ज्याकडे सर्वात महत्त्वाचं पद म्हणून बघितलं जातं, अशा प्रकारचं हे पद आहे. अगदी प्राचीन काळापासून सचिवाचं कर्तव्य, सचिवाची कार्य ही आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून आलेली आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून सचिवाचं सर्वात महत्त्वाचं काम ते आहे पत्रव्यवहाराचं. पत्रव्यवहार हे सचिवाचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. आणि आता तेच कार्य आपल्याला सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. सहकार कायद्यामध्ये सचिवाची नियुक्ती करणं हे सक्तीचं केलेलं आहे. एखाद्या सहकारी संस्थेची व्याप्ती, तिचं कार्यक्षेत्र यानुसार पूर्णवेळ किंवा अर्धवेळ, मानधनावरती किंवा पगारावरती सचिवाची नियुक्ती करणं हे बंधनकारकच आहे. आणि म्हणून या सचिवाच्या दृष्टिकोनातून त्याचं सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे ते पत्रव्यवहाराचं कार्य, त्या कार्याचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, सर्वात महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून सहकारी संस्थेमध्ये सचिवाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि सहकारी संस्थेमध्ये बघा, सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संस्था आहे. आणि कोणतीही जर व्यावसायिक संस्था असेल तर त्या व्यावसायिक संस्थेमध्ये त्या संस्थेचे हिशेब आणि त्याचबरोबर त्या संस्थेचा पत्रव्यवहार हा जर उत्कृष्ट असेल, उत्तम असेल, तर त्या संस्थेचं यश हे निश्चितच असतं. बघा, तुमच्या लक्षात येईल की आज आपण ज्यावेळेस सरकार गुड गव्हर्नन्स या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि ते म्हणजे जेव्हा कोणताही नागरिक कोणत्याही एखाद्या क्षेत्राशी संबंधित आपली समस्या आपल्या प्रतिनिधींकडे, मंत्रालयाकडे मांडतो आणि त्यावेळेस त्यावरती तात्काळ प्रत्युत्तर येतं, त्याच्यावरती कारवाई होते, तेव्हा आपण त्याला गुड गव्हर्नन्स म्हणून त्याच्याकडे बघतो. हे कशामुळे झालं आहे की जेव्हा त्या तक्रारदात्याचं पत्र शासनाला प्राप्त झालं, त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली आणि त्याला तात्काळ उत्तर दिलं गेलं, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली गेली आणि म्हणून लोक त्याच्याकडे गुड गव्हर्नन्स म्हणून बघत असतात. त्याच पद्धतीनं अनेक व्यवसाय संघटन प्रकारामध्ये तुम्हाला दिसून येईल की एखाद्या ग्राहकाने एखादी वस्तू घेतली आणि त्या वस्तूबद्दल जर त्याला काही तक्रार असेल तर तो त्या ठिकाणी जो मेल दिलेला असतो त्या उत्पादनावरती, त्या मेलवरती तो लगेच आपला अर्ज करू शकतो, आपली तक्रार मांडू शकतो आणि त्याच्यावर लगेच तात्काळ कारवाई होते. यामुळं ते जे उत्पादन आहे ते लोकप्रिय बनतं. याचं कारण आहे की त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की यांचं वैयक्तिकरित्या ग्राहकावरती लक्ष आहे. परंतु ज्यावेळेस असं होईल की आपण सातत्याने एखाद्या ठिकाणी पत्रव्यवहार करतोय, अगदी काही कालावधीपूर्वी गव्हर्नन्स म्हटल्यानंतर सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी प्रक्रिया होती. कितीतरी वेळा पत्रव्यवहार करणं, त्याचा पाठपुरावा करत राहणं आणि अशामुळं जनता, नागरिक त्रस्त झालेली होती. परंतु आता हे सगळं बदलत चाललं आहे. या सगळ्यात महत्त्वाचा जो पाया त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तो आहे पत्रव्यवहाराची जी काही प्रक्रिया आहे ती अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची उभी राहिलेली आहे. हे जसं आपल्याला त्या उदाहरणांमध्ये दिसून येतं तशाच पद्धतीने सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आहे की तिथला हिशोबाचं नोंदी पारदर्शकपणे आणि अत्यंत वास्तविक स्थितीमध्ये त्या नोंदणी केल्या जाणं, त्या पुराव्यासह त्या नोंदी केल्या जाणं हे महत्त्वाचं एक संस्थेचं यशाचं कारण आहे. आणि दुसरं आहे ते आहे पत्रव्यवहाराचं. आणि म्हणून आता हिशोबाच्या नोंदी ह्या वेगळ्या पदाधिकाऱ्यांकडे असतात, खजिनदार ते बघतोय, पण सचिवाचं कार्य असतं सर्वात महत्त्वाचं आणि ते आहे पत्रव्यवहाराचं. तर सचिव हे पत्रव्यवहाराचं कार्य जे आहे ते काळजीपूर्वक पाहतो. बघा, व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर त्या सहकारी संस्थेची जर प्रतिमा चांगली राहिली पाहिजे, उत्कृष्ट राहिली पाहिजे, तर त्या ठिकाणी उत्तम पत्रव्यवहार जो आहे तर तो जर असेल तर ती प्रतिमा समाजामध्ये चांगली तयार होत असते. आधुनिक काळामध्ये आपण जर बघितलं की संदेशवहनाची अनेक साधने, आमूलाग्र बदल त्या ठिकाणी संदेशवहनांच्या साधनामध्ये झालेला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी काही क्षणामध्ये सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाची जी प्रक्रिया आहे ती घडत असते। परंतु या सर्वांमध्ये सुद्धा असं असतानाही सुद्धा पत्रव्यवहाराचं जे काही महत्त्व आहे तर ते महत्त्व टिकून आहे। त्या महत्त्वामध्ये कुठेही काही कमी किंवा त्याच्यामध्ये कुठेही काही उणीव आपल्याला दिसून येणार नाही। कारण पत्र हे जे आहे हे एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा लिखित अशा प्रकारचा विचार संदेश हा जर पाठवला गेला तर तो नक्कीच प्रभावी ठरतो, परिणामकारक ठरत असतो। म्हणून ह्या पत्रव्यवहाराचं जे काही महत्त्व आहे तर ते जरासं सुद्धा कमी झालेलं नाही। बघा, संस्थेचे सभासद असतील, संचालक असतील, त्यानंतर पदाधिकारी, नोकरवर्ग, निबंधक आणि त्याच पद्धतीनं व्यवसाय जगतामध्ये असणाऱ्या ज्या काही अनेक घटक आहेत, अनेक संस्था आहेत, तर यांच्याबरोबर सचिवाचे जे संबंध आहेत तर ते सलोख्याचे असले पाहिजेत। सलोख्याचे संबंध त्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे। ते जर असेल तर त्या सहकारी संस्थेची जी काही प्रतिमा आहे तर ती समाजामध्ये चांगली प्रभावी अशा प्रकारची निर्माण होऊ शकते। आणि हे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा सर्वात महत्त्वाचा जो मार्ग आहे तर तो आहे पत्रव्यवहाराचा मार्ग। आणि म्हणून सहकारी संस्थेच्या सचिवाचा जो पत्रव्यवहार आहे तो अगदी सहकारी संस्थेची प्रवर्तनाचं जे कार्य आहे तर तेव्हापासून सुरू होतो। आता प्रवर्तनाच्या वेळेस काही सहकारी संस्थेत सचिव नसतात, परंतु जोपर्यंत सहकारी संस्थेची नोंदणी होत नाही तोपर्यंत प्रवर्तक तो जो पत्रव्यवहार आहे तो सांभाळतात। आणि तेथून पुढे एकदा नोंदणी झाली की त्या ठिकाणी सचिव नियुक्त केला जातो आणि अगदी सहकारी संस्थेचं अस्तित्व असेपर्यंत हे जी पत्रव्यवहाराची प्रक्रिया आहे तर ती सातत्याने सुरू असते। आणि ती जर प्रभावीपणे उत्कृष्टपणे जर त्याची अंमलबजावणी झाली तर नक्कीच त्या सहकारी संस्थेची प्रतिमा जी आहे समाजामध्ये ती उत्कृष्ट अशा प्रकारची निर्माण होत असते। आणि म्हणून आपल्याला सचिवाच्या पत्रव्यवहाराची आता या प्रकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती घ्यायची आहे। बघा, की सचिवाचा जो पत्रव्यवहार आहे, कारण हे जे खातं आहे सहकारी संस्थेमध्ये पत्रव्यवहाराचं जे खातं आहे तर ते सचिवाच्या नियंत्रणाखाली असतं। सचिव पत्रव्यवहाराची देखरेख त्याचं नियंत्रण जे आहे तर तो करत असतो। म्हणजे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं हे कार्य आहे की ते म्हणजे पत्रव्यवहाराच्या कार्यावरती देखरेख ठेवणं, नियंत्रण ठेवणं। आता सचिवाला आपण चिटणीस म्हणतो, त्याला सेक्रेटरी सुद्धा म्हटलं जातं। आणि जर सहकारी संस्था जर छोटी असेल तर स्वतःच सचिव ते पत्रव्यवहाराचं कार्य बघतो। जर त्या सहकारी संस्था जर ती मोठी असेल तर त्या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते ज्या माध्यमातून हे जे पत्रव्यवहाराचं कार्य आहे तर त्याच्यावरती देखरेख आणि नियंत्रण ठेवता येईल। म्हणजे आवक रजिस्टर जी आहे की आलेल्या पत्राची नोंद करणं, जावक रजिस्टर आहे त्या ठिकाणी गेलेली पत्र जी आहे त्याची नोंद करणं आणि आलेली आणि गेलेली पत्र याची योग्य कार्यवाही होते की नाही हे बघण्याचं काम त्या ठिकाणी सचिवाचं आहे। म्हणजे सहकारी संस्थेचं स्वरूप कसं आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, त्या ठिकाणी त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती जी आहे तर पत्रव्यवहाराच्या कार्यासाठी केली जाते। आणि जर सहकारी संस्थेचं स्वरूपच जर छोटं असेल तर त्या ठिकाणी स्वतःच सचिव हे पत्रव्यवहाराचं जे कार्य आहे तर तो स्वतःच पार पाडत असतो, पूर्ण करत असतो। बघा, आता ही जी पत्र आहेत सचिवाला जी पाठवावी लागतात किंवा त्याला पत्र जी येतात तर ती सगळ्यात महत्त्वाचा या सहकारी संस्थेतला पहिला घटक तो आहे सभासद, त्यानंतर संचालक म्हणजे व्यवस्थापन समितीचे सदस्य, त्यानंतर अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्याचबरोबर निबंधक जो शासनाचा प्रतिनिधी आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्याशी त्या सहकारी संस्थेचा व्यवहार करार या माध्यमातून काही संबंध येणार आहे तर त्यांच्याशी पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार सचिवाला करावा लागतो। आता ही जी सहकारी संस्था आहे तर ही जरी त्या ठिकाणी नफा हा महत्त्वाचा घटक नाही, सेवा हा महत्त्वाचा घटक आहे, तरीसुद्धा ही व्यावसायिक संस्था आहे। जी स्थापन झाली आहे तिचा उद्देश हा व्यवसाय करणं हाच आहे। आपल्या सभासदांना जरी सेवा देणं किंवा नफा मिळवणं हा दुय्यम हेतू जरी असला तरीसुद्धा ही व्यावसायिक संस्थाच आहे। आणि त्यामुळं व्यावसायिक ज्यावेळेस पत्रव्यवहार करावा लागतो, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस पत्रव्यवहार करावा लागतो तर तो पत्रव्यवहार अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक केला गेला पाहिजे। त्यामध्ये होणारी एखादी छोटीशी चूकसुद्धा त्या ठिकाणी त्या व्यावसायिक संस्थेची जी प्रतिमा आहे तर ती प्रतिमा समाजामध्ये खालावण्याचं काम करत असते। आणि म्हणून अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक हा पत्रव्यवहार जो केला गेला पाहिजे। बघा, पत्रव्यवहारामुळे बऱ्याच गोष्टींची बचत होते, त्या ठिकाणी पैशाची बचत होते, वेळ वाचतो, श्रम जे आहे ते श्रम वाचतात, ते
त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाण्याची गरज नाही. पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपलं जो काही जे मांडायचं आहे मत, विचार जे मांडायचे ते आपण मांडू शकतो, पोचवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने पैशाची बचत होते, वेळेचीही बचत होते आणि श्रम जे कष्ट आहेत तर ते सुद्धा वाचतात. त्याचबरोबर सहकारी संस्थेची ज्यावेळेस उलाढाल वाढते, भविष्यामध्ये अत्यंत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लेखी किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून जी कार्य आहेत ती करायची असतात, तर त्यासाठी ही जी पत्र आहेत ती पत्र पुरावा म्हणून सुद्धा उपयोगी पडतात. म्हणजे जेव्हा एखादं गोष्ट जी आहे एखाद्या सभासदाला जर त्याला त्याच्या सभेसाठी जर त्याला सूचना मिळाली नाही, अशा प्रकारे त्याने तक्रार दाखल केली, तर त्याला पुरावा म्हणून आपल्याकडे जे काही आपल्या जावक रजिस्टरला नोंद केलेली आहे त्याची जी काही ऑफिस कॉपी त्या ठिकाणी ठेवलेली आहे ती आपण दाखवू शकतो. म्हणजे पुरावा म्हणून त्या ठिकाणी उपयोग होईल. न्यायालयीन जर काही प्रक्रिया असेल तर त्या ठिकाणी ही पत्र जी आहेत तर ती पत्र कायदेशीर पुरावा म्हणून ती ग्राह्य धरली जातात. आणि म्हणून अशा पद्धतीनं भविष्याच्या दृष्टिकोनातूनही ही महत्त्वाची आहेत. आणि जर आपल्याला सहकारी संस्थेला जर एखाद्या व्यक्तीला काही नकारात्मक उत्तर द्यायचं आहे, उदाहरणार्थ एखादा करार करणं एखाद्या व्यक्ती शक्य झालं नाही, एखाद्या संस्थेची शक्य झालं नाही, तर त्याला आपण व्यक्तिशः नाही म्हणणं ही जी गोष्ट आहे थोडीशी ती त्याला अपमानजनक वाटू शकते. परंतु जर तेच पत्राच्या माध्यमातून आपण सौजन्यपूर्ण भाषेमध्ये जर सांगितलं की आम्हाला हे देणं शक्य होत नाही, त्याची कारणमीमांसा योग्य त्या पद्धतीने स्पष्ट करून दिली, तर आपलीही प्रतिमा, संस्थेचीही प्रतिमा त्या व्यक्तीसमोर चांगली जशी आहे तशीच राहते. म्हणजे त्या ठिकाणी नकारात्मक उत्तरं देणं पत्राच्या माध्यमातून सुद्धा सहज आणि सोपं होऊन जातं. आणि म्हणून कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदींची पूर्तता सुद्धा या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून करता येते. जसं की सभा घेणं हे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षात सर्वसाधारण अधिमंडळाची सभा ही घेतलीच गेली पाहिजे, पण ती घेतली की नाही याच्यासाठी पुरावा म्हणून हा पत्रव्यवहार जो आहे तो उपयोगी पडतो. म्हणून अनेक ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत, निबंधकांना त्यांना जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला द्यावे लागतात सचिवाला, तर तीही तरतूद या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे तरतुदी ज्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत पत्रव्यवहाराच्या माध्यमातून ह्या तरतुदी ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. आणि अशा पद्धतीने संस्थेशी संबंधित सर्व घटकांशी योग्य संबंध ठेवून व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून, सलोख्याचे संबंध समाजामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा सहकारी संस्थेच्या सचिवाचा जो पत्रव्यवहार आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आता आपण अभ्यासूया त्याचा अर्थ की पत्रव्यवहार म्हणजे नेमकं काय. बघा, आपल्याला माहिती आहे की संदेशवहनाची अनेक साधनं आहेत. ही अतिशय आता तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित झालेले, ज्यात ईमेल असतील, फॅक्स असेल किंवा अनेक साधनं जी आहेत तर ती आता विकसित होत आहेत. की संदेशवहनाची अनेक साधनापैकी एक साधन म्हणजे हे पत्रव्यवहार आहे. अनेक साधनं आहेत त्यापैकी एक साधन आहे. आता संदेशवहन म्हणजे काय की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया. आपल्याला दुसऱ्या व्यक्तीसमोर जे काही मांडायचं आहे, माहिती द्यायची आहे किंवा त्याला काही आपले विचार मांडायचे आहेत, तर ते मांडण्यासाठीचं जे काही साधन आहे तर ते साधन म्हणजे त्या ठिकाणी त्या साधनांच्या मदतीनं ती विचार आणि माहिती पाठवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आहे संदेशवहन. आणि ती जी काही अनेक साधनं आहे तर त्या साधनापैकीच एक साधन आहे पत्रव्यवहार, मी ज्यामध्ये व्यक्तीला आपले विचार, आपली मतं, आपली जी माहिती आहे आपल्याकडे असते ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते. तर त्यासाठी हा पत्रव्यवहार आहे. बघा, आता पत्रव्यवहाराचे आपल्याला प्रकार जे आहेत ते कदाचित माहीतही असतील. त्यात 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे जो खाजगी पत्रव्यवहार आहे. खाजगी पत्रव्यवहार म्हणजे एखादी व्यक्ती व्यक्तिशः कौटुंबिक कारणातून किंवा व्यक्तिशः एखाद्या व्यक्तीला ती कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पत्रव्यवहार करते, तो खाजगी पत्रव्यवहार झाला. त्यानंतर कार्यालयीन पत्रव्यवहार, एखादी व्यक्ती एखाद्या शासकीय कार्यालयाशी किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्याशी, म्हणजे अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने कार्यालयाशी केला गेलेला जो काही पत्रव्यवहार आहे तो आहे कार्यालयीन पत्रव्यवहार. व्यक्तिगत कारणासाठी तो त्या ठिकाणी कार्यालयाशी पत्रव्यवहार करतो. हे जसं की एखादा विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी आपल्याला काही सवलत मिळावी कॉलेजमध्ये त्यासाठी तो पत्रव्यवहार करतो. हे तो जो विद्यार्थी आहे तो कार्यालयाशी पत्रव्यवहार करतो, झाला कार्यालयीन पत्रव्यवहार. आणि त्यात तिसरा प्रकार आहे तो आहे व्यावसायिक पत्रव्यवहार. हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केला गेलेला जो पत्रव्यवहार आहे तर तो पत्रव्यवहार आहे व्यावसायिक पत्रव्यवहार. आता हे जे 2 प्रकार आहेत त्याच्याशी आपल्याला काही फारसं देणं घेणं नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आहे व्यावसायिक पत्रव्यवहाराचा. ही सचिवाला हा जो व्यावसायिक पत्रव्यवहार करावा लागणार आहे, कारण व्यवसायाचं जे यश आहे जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे एक हिशेबाच्या नोंदी आणि दुसरं पत्रव्यवहार यावरती व्यवसायाचं यश जे आहे ते अवलंबून असतं. आणि म्हणून
हे जर यश त्यावरती अवलंबून असेल तर तो पत्रव्यवहार जो तो आहे तो आदर्श पत्रव्यवहार झाला पाहिजे, की त्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या नोंदीसुद्धा झाल्या पाहिजे, त्या ठिकाणी कोणतीही चूक दिसायला नको आहे. आणि म्हणून हा पत्रव्यवहार करत असताना संस्था आणि पत्र वाचक यांच्या हितसंबंधाचा विचार करून योग्य शब्दांमध्ये योग्य भाषेमध्ये त्या ठिकाणी ती पत्र पाठवणं गरजेचं आहे. त्या पत्रांना आलेल्या पत्रांना उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अशी ही जी काही व्यावसायिक पत्र आहे तर ती संक्षिप्त स्वरूपाची असावी. थोडक्यात आपल्याला जे काही मांडायचं आहे ते थोडक्यात मांडायला त्या ठिकाणी मांडलं जाणं गरजेचं आहे. पाल्लाळिक भाषा त्या ठिकाणी नको आहे. जे काही मांडायचं आहे ते थोडक्यात मांडायचं आहे. एखाद्याच्या पत्राला उत्तर द्यायचं असेल तर ते सुद्धा थोडक्यात मांडणं गरजेचं आहे. तर आता आपण पुढे अभ्यास करणार आहोत, तो आहे पत्राचा आराखडा. बघा या ठिकाणी पत्र जे आहे ते पत्राचा आराखडा आपल्याला पुढे पत्रांचा अभ्यास करायचा आहे. परंतु हा अभ्यास करण्या अगोदर हे व्यावसायिक पत्र जे आहे सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून तर ते पत्र कसं असायला हवं त्याचा आराखड्याचा आपण प्रथमतः अभ्यास करणार आहोत. तर बघा या ठिकाणी ही जी पत्र आहे त्या पत्रासाठी 13 मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, की जे कोणत्याही पत्रव्यवहारामध्ये यातल्या आवश्यक ज्या बाबी आहेत तर त्या असल्याच पाहिजेत. त्यातल्या काही गोष्टी या अत्यावश्यक आहेत त्या असल्याच पाहिजेत, तरच त्याला पत्र म्हणून कायदेशीर स्वरूप जे आहे तर किंवा पुरावा म्हणून जे आहे ते ग्राह्य धरलं जाईल. तर आपण अभ्यासूयात ह्या ज्या गोष्टी आहेत काय काय आहेत. बघा त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे शीर्षक. बघा पत्र सचिवाने लिहित असताना त्या पत्राला शीर्षक जे आहे ते असणं गरजेचं आहे. शीर्षकाशिवाय त्या पत्राला अर्थच राहणार नाहीये. मग शीर्षक म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ज्या सहकारी संस्थेचा सचिव जो आहे जो पत्र पाठवणार आहे तर त्या संस्थेचं नाव या ठिकाणी असलं पाहिजे. तर त्या नावाखाली त्या संस्थेचा जो अधिकृत कार्यालय आहे म्हणजे ज्या नियमावलीत घटना जी आहे संस्थेची तर त्याच्यामध्ये अधिकृत कार्यालय म्हणून ज्या कार्यालयाची नोंद केलेली आहे त्या कार्यालयाचा पत्ता त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याखाली त्या संस्थेचा जो ईमेल आय डी आहे तर तो ईमेल आय डी जो आहे तर तो असणं गरजेचं आहे, असावाच लागतो. आणि जर असेल तर त्या सहकारी संस्थेनं जर वेबसाईट संकेतस्थळ जर सुरू केलेलं असेल तर त्याची नोंद सुद्धा इथे करणं गरजेचं आहे. म्हणजे शीर्षकामध्ये काय असलं पाहिजे, संस्थेचं नाव, अधिकृत पत्ता, ईमेल आय डी हे सक्तीचं आहे, बंधनकारक आहे. आणि जर असेल तर त्या सहकारी संस्थेचं संकेतस्थळ म्हणजे जी वेबसाईट आहे तर त्याची सुद्धा नोंद या ठिकाणी करायची आहे. आणि शीर्षकामध्येच आणखी एक मुद्दा आहे, फक्त ते लिहित असताना आपल्याला पत्राच्या डाव्या बाजूला इकडे लिहायचा आहे आणि तो आहे दूरध्वनी. हे दूरध्वनी जो आहे तो इथे लिहायला पाहिजे. आता दूरध्वनी हा जो आहे तर हा लँडलाईन जो नंबर आहे कार्यालयामध्ये असणारा तोच नंबर या ठिकाणी नमूद करावा. हे मोबाईल वगैरे जर असतील तर त्याची नोंद या ठिकाणी करणं योग्य ठरत नाही आणि ती करूही नाही. फक्त या ठिकाणी लँडलाईन जो नंबर आहे तर तोच या ठिकाणी नमूद केलेला असावा. हे झालं पहिलं आहे शीर्षक. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे दिनांक. पत्राला दिनांक जो आहे तर तो असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा दिनांक लिहिण्याच्या 2 पद्धती आहे. एक पद्धत आहे ब्रिटिश पद्धत आणि दुसरी पद्धत जी आहे तर ती आहे अमेरिकन पद्धत. यापैकी एका पद्धतीचा वापर दिनांक लिहित असताना करावायचा असतो. आता ब्रिटिश पद्धत जी आहे ज्यामध्ये बहुतांश आपल्या भारतामध्ये ही पद्धत जी आहे ती वापरली जाते. उदाहरणार्थ आज 26 तारीख आहे म्हणून 26, त्यानंतर महिना लिहिला जातो ऑगस्ट आणि वर्ष लिहिलं जात आहे 2020. आणि अमेरिकन पद्धतीमध्येच यामध्ये थोडासा फरक आहे की सुरुवातीला या ठिकाणी महिना लिहिला जातो त्यानंतर दिनांक लिहिला जातो आणि मग वर्ष जे आहे तर ते लिहिलं जातं. परंतु आपल्याकडे जी ब्रिटिश पद्धत आहे तर ही ब्रिटिश पद्धत लोकप्रिय आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे दिनांक लिहिला जातो आणि त्याच पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. अमेरिकन पद्धतीने लिहू शकता. त्यानंतर दिनांकानंतर दिनांक महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे. कायदेशीर पुरावा ठरण्यासाठी दिनांक हा ग्राह्य धरला जातो. जर त्यावरती दिनांक नसेल तर ते पत्र ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो आहे जावक क्रमांक. म्हणजे जो आउटवर्ड नंबर म्हणून ज्याची नोंद या ठिकाणी केली जाते तर तो आहे जावक क्रमांक. आता जावक क्रमांक हा
त्या पत्राची नोंद करण्याच्या दृष्टिकोनातून, कार्यालयामध्ये त्याची नोंद करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हे लिहित असताना त्याची सुद्धा जावक क्रमांक लिहिण्याची एक पद्धती आहे, ज्यामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी ते जे पत्र ज्या विभागाचं आहे त्याचं अध्यक्षर लिहिलं जातं, त्यानंतर त्या पत्राचा क्रमांक लिहिला जातो आणि त्यानंतर त्याचं जे वर्ष आहे तर ते लिहिलं जातं. उदाहरणार्थ आता इथे क म्हणजे हा कर्ज विभाग, एखाद्या सहकारी संस्थेमध्ये कर्ज विभाग आहे तर त्या विभागाचं हे अध्यक्षर घेतलंय. त्यानंतर पत्राचा क्रमांक जो आहे तो 60वं पत्र आहे आणि वर्ष आहे 2020. अशा पद्धतीने जावक क्रमांक जो आहे तर तो लिहिला जातो आणि पत्रांची नोंद म्हणजे इनवर्ड रजिस्टर, आउटवर्ड रजिस्टर, या आउटवर्ड रजिस्टरला या क्रमांकाला त्याची नोंद केलेली असते, ते सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे अंतर्गत पत्ता. आता अंतर्गत पत्ता म्हणजे काय, की इथे संस्थेचं नाव आहे, जी संस्था पत्र पाठवत आहे आणि ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी असलं पाहिजे, त्याला म्हणतात अंतर्गत पत्ता. या अंतर्गत पत्त्यामध्ये ज्याला आपण पत्र पाठवणार आहोत तर त्याचं नाव या ठिकाणी असतं. जर एखाद्या व्यक्तीला जर आपण पत्र पाठवत आहोत तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहिलं जाईल, की श्री, आणि त्या व्यक्तीचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी लिहिलं जाईल. जर आपण एखाद्या संस्थेला पत्र पाठवतो, एखाद्या कार्यालयाला पत्र पाठवत असेल तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी व्यक्तीचं नाव लिहायचं नसतं, तर त्या ठिकाणी हुद्दा लिहायचा असतो. जर आपण एखाद्या बँकेला पत्र व्यवहार करतोय तर सचिव मग ते काही त्या बँकेच्या मॅनेजर्स त्या ठिकाणी नाव लिहिणार नाही, तर ते लिहितील माननीय बँक मॅनेजर किंवा माननीय शाखा व्यवस्थापक. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी हुद्दा लिहितील. व्यक्तिशः पत्र पाठवतोय तर नाव लिहायचं असतं आणि जर आपण ते कार्यालयाला पत्र पाठवतोय तर त्या ठिकाणी हुद्दा जो आहे तर तो लिहायचा असतो. मग या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुक्काम, पोस्ट, त्यानंतर तालुका, जिल्हा आणि त्यात सर्वात महत्त्वाचं जो आपल्याकडे पिन जो आहे 6 अंकी, तर तो पिन सुद्धा त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा पत्ता जो आहे तर तो किमान एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्या पाहिजे. मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा आणि पिन ह्या गोष्टी पत्त्यामध्ये असल्या पाहिजेत. त्यानंतर 5वा मुद्दा आहे तो आहे विषय. बघा, कोणतंही पत्र जे आहे तर ते पत्र लिहित असताना विषय लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण आहे की विषयावरून त्या पत्राचा आशय काय आहे तर तो लक्षात येतो. कार्यालयामध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये ज्यावेळेस पत्र येतात ती अनेक पत्र जी असतात, अनेक संख्येत ती पत्र येत असतात. एवढी सर्व जी पत्र आहे तर ती पत्र वाचण्यासाठी तिथल्या जी काही कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे फारसा वेळ नसतो आणि म्हणून ते विषयावरूनच पत्राचा आशय समजून घेऊ शकतात किंवा ते पत्र किती गांभीर्यानं घ्यायचं आहे किंवा त्याचा कसा विचार करायचा आहे, त्याला उत्तर कशा पद्धतीने द्यायचं आहे याचा विचार ते या ठिकाणी करू शकतात. आणि म्हणून पत्रामध्ये विषय जो आहे तर तो लिहिला गेला पाहिजे आणि विषयसुद्धा अतिशय संक्षिप्त भाषेमध्ये असावा. उदाहरणार्थ एखाद्याला सभासदाला एखाद्या सहकारी पतसंस्थेने पत्र पाठवलं आहे आणि पत्राचा विषय आहे की त्याला कर्ज मंजूर झालेलं आहे ते त्याला सांगायचं आहे. विषय लिहिताना काय लिहायचं, फक्त कर्ज मंजुरीबाबत एवढंच या ठिकाणी लिहायचं की कर्ज मंजुरीबाबत. यापेक्षा जास्त लिहिणं जे आहे तर ते गरजेचं नाही. फक्त आपल्याला त्यांना जे सांगायचं आहे ते थोडक्यात या ठिकाणी विषयांच्या माध्यमातून त्यांना सांगायचं, थोडक्यात आणि कर्ज मंजुरीबाबत. विषय हा संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तो आहे संदर्भ. जर एखाद्या पत्राला उत्तर म्हणून सचिव पत्र व्यवहार करतोय तर त्यावेळेस त्याचा संदर्भ लिहिणं गरजेचं आहे. आता संदर्भ हा प्रत्येक पत्रामध्ये लिहिलाच गेला पाहिजे असं नाही. जर आवश्यकता असेल, गरज असेल तर संदर्भ लिहिला गेला पाहिजे. म्हणजे एखाद्या पत्राला उत्तर दिलं जातंय तर त्यावेळेस ज्या पत्राचं ते उत्तर आहे तर त्याचा संदर्भ या ठिकाणी लिहायचा आहे. आता कर्ज मंजुरीबाबत जर लिहित आहे त्याचा संदर्भ असणार आहे की त्या सभासदाने काय केलेलं आहे की अगोदर मला कर्ज जे आहे ते मिळावं म्हणून त्याने अर्ज केलेला असेल. मग त्याचा त्या इनवर्ड रजिस्टरला म्हणजे आवक रजिस्टरला ज्या पत्राच्या क्रमांकाने नोंद झालेली आहे तो पत्राचा क्रमांक, विभाग आणि ते वर्ष ते या ठिकाणी लिहायचं आहे की आपल्या या अर्जाबाबत किंवा या अर्जानुसार अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी संदर्भ लिहू शकतो. म्हणजे त्या पत्राला उत्तर त्या ठिकाणी दिलं जाते म्हणून संदर्भ लिहिला गेला पाहिजे. अगदी गरज असेल तरच त्या ठिकाणी संदर्भ लिहिला जावा, नसेल तर नाही लिहिला तरी चालेल. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो आहे अभिवादन. ज्यावेळेस आपण पत्राला सुरुवात करतोय की ज्याच्यासाठी आपण पत्र लिहितोय तर त्याला सन्मानपूर्वक
संबोधन जे आहे तर ते आहे अभिवादन. हे आपल्याकडे म्हटलं जातं की महाशय, महोदय अशा पद्धतीने संबोधनं जी आहे ती केली जातात. महाशया, महोदया अशा पद्धतीनं जे काही अभिवादन आहे ते अभिवादन करण्याची पद्धत आहे आपल्याकडे पत्रव्यवहार करत असताना. तर त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. अभिवादन करायचं आहे, सन्मानपूर्वक संबोधन त्या व्यक्तीला, ज्याला आपण पत्र पाठवत आहोत तर त्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक संबोधन जे आहे तर ते करायचं आहे, ते आहे अभिवादन. तेही केलंच गेलं पाहिजे. आणि त्यानंतर आता आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे, तो आहे पत्राचा मुख्य भाग, की ज्यामध्ये आपल्याला पत्राचा जो आशय आहे तर तो व्यवस्थितपणे मांडायचा आहे. आता आशय लिहित असताना, पत्राचा मुख्य भाग लिहित असताना तो कमीत कमी 2 मुद्द्यांमध्ये आणि जास्तीत जास्त 3 मुद्द्यांमध्येच लिहिला गेला पाहिजे. यापेक्षा जास्त मोठा आशय नसावा. ही व्यावसायिक पत्र आहेत आणि ह्या व्यावसायिक पत्रामध्ये खूप माहिती लिहिणं गरजेचं नाही. जे काही मांडायचे ते थोडक्यात मांडायचे. म्हणून कमीत कमी 2 परिच्छेद असले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 3 इतके परिच्छेद असले पाहिजे. तर आता पत्राचा मुख्य भाग या ठिकाणी परिच्छेद 1, तर त्या परिच्छेद 1 मध्ये काय की पत्राची प्रस्तावना, की ज्यासाठी पत्र आपण पाठवत आहोत. जसं की आपण आता वरती बघितलं की कर्ज मंजुरीबाबत संदर्भ दिलाय खाली. मग इथे काय लिहिणार आहात की आपण रुपये 1 लाख इतक्या कर्ज मंजुरीबाबत जो अर्ज केलेला आहे तर व्यवस्थापन समितीने 80,000 रुपये कर्जाला मान्यता दिलेली आहे. प्रस्तावना झाली की जे आपल्या त्या ठिकाणी थोडक्यात मांडायची, 1 ते 1.5 ओळीमध्ये आपण ही प्रस्तावना मांडायची. म्हणजे जे पत्र आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याची ओळख ही प्रस्तावनेमध्ये असली पाहिजे. कशाविषयी पत्र आहे तर ते पहिल्याच परिच्छेदामध्ये त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे, म्हणून प्रस्तावना या ठिकाणी केली पाहिजे. दुसरा जर परिच्छेद असेल त्या ठिकाणी मग आपल्याला आशय मांडायचा आहे, की सविस्तररित्या आपण जो अर्ज केलेला होता व्यवस्थापन समितीपुढे मांडण्यात आला आणि व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणी 80,000 रुपये इतक्या कर्जाला मान्यता दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आशय स्पष्टीकरण सांगितलं. आपल्याला जे काही सांगायचं होतं ते त्या ठिकाणी थोडक्यात त्यांच्यासमोर मांडलं आणि परिच्छेद 3 मध्ये समारोप करायचा आहे. म्हणजे आपल्या पत्र संपलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून. मग या ठिकाणी काय म्हणता येईल, जसं उदाहरण म्हणून आपण बघतोय कर्ज मंजुरीचं पत्र आहे, तर पुढील कार्यवाहीसाठी आपण कार्यालयामध्ये उपस्थित राहून सदर कागदपत्र जमा करावेत हे आपण सांगूयात, त्या ठिकाणी कळावे. अशा पद्धतीने त्यांना समारोप करायचा आहे. म्हणजे पत्राचा शेवट या ठिकाणी थोडक्यात आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे या ठिकाणी 9वा मुद्दा आहे, तो आहे सौजन्यपूर्ण समारोप. म्हणजे आपलं जे पत्र आहे तर ते सौजन्यपूर्ण भाषेमध्ये संपवणं म्हणजे सौजन्यपूर्ण समारोप. म्हणजे ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आपला विश्वासू, आपली विश्वासू, आपला नम्र अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत तर त्यांचा वापर या ठिकाणी समारोप करत असताना केला जातो. म्हणजे गौरवपूर्ण भाषेमध्ये या ठिकाणी समारोप झाला पाहिजे. पत्र चांगल्या मार्गाने संपवायचा हा मार्ग आहे की सौजन्यपूर्ण समारोप. आपला विश्वासू, आपले विश्वासू, आपला नम्र अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि खाली 10वा मुद्दा आहे, तो आहे स्वाक्षरी. म्हणजे जे पत्र लिहिणारे आहेत त्यांची स्वाक्षरी, त्यांची सही या ठिकाणी असली पाहिजे. आता ही स्वाक्षरी लिहित असताना जर सचिवाची जर स्वाक्षरी असेल तर त्या ठिकाणी सचिवाची सही असली पाहिजे आणि त्याचा हुद्दा जो आहे तो नमूद केला पाहिजे. आणि या सहकारी संस्थेकरिता अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये त्याने ती स्वाक्षरी त्या ठिकाणी नमूद केलेली असली पाहिजे. जर असं असेल तर ते जे पत्र आहे तर ते पत्र जर सही असेल तर ते पत्र कायदेशीर दृष्टिकोनातून ग्राह्य धरलं जाणार आहे. सही जर नसेल तर पत्राला अर्थच राहणार नाही, कारण त्या पत्राची जबाबदारी जी आहे तर ती कुणाची आहे, ज्याने सही केली आहे त्याची आहे. म्हणून जर सही असेल तर त्याला जबाबदार कोणीतरी आहे, सही जर नसेल तर ते पत्राला कोणी जबाबदार नाही. म्हणून त्याला न्यायालयीन दृष्टिकोनातून कोणताही अर्थ राहणार नाही. म्हणून या ठिकाणी स्वाक्षरी जी आहे ती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 11वा मुद्दा आहे, तो आहे सहपत्रे किंवा सोबत. जेव्हा एखाद्या पत्राच्या सोबत आपल्याला काही कागदपत्र जी आहेत ती पाठवायची असतात त्यांना सहपत्रे किंवा सोबत म्हणतात. जर उदाहरणार्थ बघा, जर लाभांश वाटपाचं जर पत्र असेल की लाभांश जाहीर झाला आहे आणि त्या ठिकाणी सचिव आता लाभांशाचं वितरणाची माहिती देतो आहे तर त्या सोबत काय असणार आहे, लाभांश अधिपत्र हे सोबत असणार आहे, त्याला जोडलं जाणार. एखाद्या जर सभासदांनी काही माहिती अहवाल मागितला असेल तर त्या पत्र लिहित असताना त्याला सोबत काय असणार आहे की त्याने मागितलेली जी माहिती, त्याने मागितलेला जो अहवाल तो त्या ठिकाणी सोबत, म्हणजे त्याला काय जोडलेलं आहे, त्याला कोणतं कागदपत्र जोडलं गेलेलं आहे ते आहे सहपत्र आणि सोबत याच्यामध्ये.
त्यानंतर 12वं जे आहे तर तेही आहेत आद्याक्षरे. आद्याक्षरे म्हणजे त्या ठिकाणी ज्याला म्हणतात, ज्याने आता जर एखादी मोठी सहकारी संस्था असेल तर सगळीच पत्र काही हाताने लिहिली जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी जे काही प्रिंटर्स वगैरे जे असतात किंवा त्या ठिकाणी टाईपरायटर एखादा असतो, एखादा टायपिंग करणारा क्लर्क असतो, तर ज्याने ते पत्र जे आहे ती प्रिंटिंग केलेली आहे किंवा टायपिंग केलेली आहे तर त्याची आद्याक्षरे या ठिकाणी लिहिली असतात. म्हणजे आपल्याकडे एखादा तुम्ही जर वाचलं एखादं पॅम्पलेट त्याच्यावर आहेत रवी प्रिंटर्स, सूर्या प्रिंटर्स वगैरे, ती आहेत आद्याक्षरे आहेत. म्हणजे हे जे पत्र आहे त्याच्यात जर काही चुका झाल्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, शब्दात काही कानामात्रा कुठे चुकला असेल, ही जबाबदारी यांची आहे. हे बऱ्याच वेळा काय केलं जातं, मग अशा प्रकारची व्यावसायिक पत्र लिहित असताना आद्याक्षरे लिहिली जातात की जे पत्र टाईप करत असतील, प्रिंटिंग करत असतील तर त्यांची आद्याक्षरे इथे असतात. हे त्यांची ओळख या ठिकाणी असते की त्याच्या माध्यमातून मग याच्यात जर चूक झाली तर ती संस्थेवरती जबाबदारी जाण्याऐवजी ती जबाबदारी त्या व्यक्तीवरती जाईल किंवा त्या संस्थेवरती जाईल की ज्यांनी ते टायपिंग केलं आहे. म्हणून आद्याक्षरे लिहिण्याचा एक प्रघात अलीकडेच आपल्याकडे पडत चाललेला आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे प्रतिलिपी. प्रतिलिपी म्हणजे त्यालाच आपल्याकडे दुसरं माहितीस्तव प्रत सादर असंही म्हणतात की ही जे पत्र आहेत हे पत्र फक्त त्याच व्यक्तीला दिलं गेलेलं नाही तर ते पत्र आणखीन काही लोकांना सुद्धा पाठवलेलं आहे. जसं की बघा, आपण एखाद्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना एखादा तक्रार अर्ज करतो तर त्यावेळेस आपण खाली लिहितो की प्रत माहितीस्तव सादर की प्रांताधिकारी, त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा त्या मंत्रालयामध्ये आपण पाठवतो. म्हणजे काय की ही प्रत आणखी कुणाकुणाला दिलेली आहे आणि मग ज्याच्याकडे पहिला असेल त्याच्यावरती टिक केलेली जाते की या व्यक्तीली पहिली प्रत आहे, दुसरी प्रत ज्याला दिली असेल त्याच्यात टिक केलेली जाते. म्हणजे प्रतिलिपी म्हणजे काय की ही प्रत आणखी कुणाकुणाला दिलेली आहे त्याची माहिती या ठिकाणी दिली जाते, त्याला म्हणतात प्रतिलिपी किंवा प्रत माहितीस्तव सादर. अशा पद्धतीने व्यावसायिक पत्रामध्ये ही जे 13 मुद्दे आहेत तर 13 मुद्द्यातले संदर्भ वगळता बहुतांश जे मुद्दे आहेत तर ते असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने जर पत्र असेल तर त्या पत्राला कायदेशीर दृष्टिकोनातून महत्त्व जे आहे तर ती महत्त्व प्राप्त होणार आहे. बघा, आता हा पत्राचा आराखडा झाला. आपल्याला अशा प्रकारचा आराखडा काही परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. तर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो शिकायचा आहे की आपल्याला जे काही सभासद असतील, व्यवस्थापन समिती असेल आणि निबंधक असेल, या 3 घटकांशी जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहाराचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. पण ते जी पत्र आहेत तिघांची तर ती अशाच आराखड्यामध्ये असणार आहे. हा आराखडा जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्या 3ही घटकांशी आपल्याला म्हणजे सचिवाला पत्रव्यवहार करणं शक्य होणार आहे. आणि हा पत्रव्यवहार समजून घेत असताना आपल्याला हा आराखडा जो आहे तर तो आपल्या डोळ्यासमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची नोंदही आपण वहीमध्ये करून घ्यायची आहे. तर त्या पुढील मुद्द्याचा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला अभ्यास करूयात. धन्यवाद.